मी प्रियंका माझ्या मॉम अँड युलू या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते। आज आषाढी पौर्णिमा। आषाढी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील 3 महिने अर्थात अश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्धविहारात जीवन व्यतीत करणे। बौद्ध धर्मात वर्षावासाला आध्यात्मिक मोठे महत्त्व आहे। तथागताच्या जीवनातील अनेक घटना याच दिवशी घडल्या। जगात आषाढी पौर्णिमा आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो। भगवान बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान पेरले। याच दिवसापासून बुद्ध धर्मातील पवित्र 3 महिन्याच्या वर्षावासाला सुरुवात होते। बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमा विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी तथागतांच्या जीवनातील अनेक घटना घडल्या। त्यापैकी पहिली घटना म्हणजे महामायेला गर्भधारणा झाली। दुसरी घटना म्हणजे भगवंतांनी सारनाथ या ठिकाणी पहिली धम्मचक्र प्रवर्तन करून आपल्या 5 शिष्यांना प्रथम धम्मोपदेश दिला। त्यामुळे या शिष्यांनी भगवंताला आपला गुरु मानले, म्हणून ही आषाढी पौर्णिमा साजरी केली जाते। तिसरी घटना म्हणजेच या दिवशी भिक्खू संघाची स्थापना झाली। वर्षावास म्हणजे काय? वर्षावास ही बुद्ध काळापासून चालत आलेली परंपरा आहे। वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास। म्हणजेच पावसाळ्याच्या 3 महिने भिक्खूंना पावसापासून त्रास होऊ नये, त्यांना विषारी प्राण्यांपासून इजा होऊ नये म्हणून त्यांनी स्थानिक बुद्धविहारात अथवा स्तूपात राहून उपासक उपासिकांना बुद्ध धम्माचा उपदेश करावा, अशा परंपरा आहेत। वर्षावासाच्या आपणास कोटी कोटी शुभेच्छा बहाल करते। इथेच थांबते। जय भीम, नमो बुद्धाय। आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।